आकार फाउंडेशनद्वारे राज्यसेवेसाठी एक नवीन बॅच लॉन्च होत आहे। महाराष्ट्र राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे आता जी राज्यसेवेची जी परीक्षा होणार आहे, जे संयुक्त होणार आहे, त्यासाठी एक नवीन बॅच 8 जानेवारीपासून लॉन्च होत आहे, जी लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच आहे। प्रत्येक विषयासाठी एक डेडिकेटेड फॅकल्टी आहे मित्रांनो। इथं तुम्हाला पूर्ण फॅकल्टी टीम पाहायला मिळेल। ही बॅच कशी आहे तर ही आहे प्री फोकस बॅच आहे, ज्यामध्ये जीएस पेपर 1 आणि जीएस पेपर 2 म्हणजे सीसॅट सुद्धा काय तर तो कव्हर केला जाणार आहे। फीज अगदी नॉमिनल आहे, ती म्हणजे किती तर फक्त 6000। तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत असतील त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बॅच बद्दलची डिटेल माहिती ही मिळवता येईल। प्री फोकस बॅच आहे, यामध्ये काय काय कव्हर केलं जाणार तर प्रीवियस इयर क्वेश्चन, कॉन्सेप्ट आहेत, करंट आहे आणि एक्सपेक्टेड जे पण क्वेश्चन्स असणार ते सुद्धा काहीतरी इथं कव्हर केले जाणार आहे। माध्यम आहे जो मीडियम आहे तो मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये काय तर तुम्हाला दोन्ही मीडियममध्ये ही बॅच मिळणार आहे। यासोबतच 7 तारखेपासून यासोबतच बघा की 7 तारखेपासून आकार फाउंडेशनद्वारे टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केली जाणार आहे। जी प्रिलिम एक्झाम आहे, जी येणारी आता 2024 मध्ये जी संयुक्त पूर्व परीक्षा होणार राज्यसेवेची, त्यासाठी टेस्ट सिरीज सुद्धा काय तर लॉन्च केली जाणार आहे। 7 तारखेपासून सुरुवातीला काही डेडिकेटेड हे विषयानुसार टेस्ट होतील आणि त्यानंतर मग कॉम्प्रिहेन्सिव्ह इवन करंट अफेअर्सचे सुद्धा काय तर टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर मग कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट इन्क्लुडिंग सीसॅट सुद्धा हे सुद्धा काय तर कव्हर केली जाणार आहे। नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतीलच, त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बॅच बद्दल आणि टेस्ट सिरीज बद्दल माहिती मिळवता येईल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं आकार फाउंडेशनचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय। आज आपण 2019 राज्यसेवा 2019चा जो पेपर होता त्यामध्ये जनरल सायन्सचे जे प्रश्न होते ते सर्व आज आपण कव्हर करणार आहोत। त्याचं आन्सर्स आणि डिटेल एक्सप्लेनेशन आज आपण कव्हर करणार आहोत। ठीक आहे, तर बघा चालू करूया। 1 बाय 1 सगळे क्वेश्चन्स, त्याच्याबद्दल डिटेल माहिती आहे आणि परत एक्स्ट्रा काही माहिती आहे किंवा क्वेश्चन कसे तयार झालेत, मेन ॲनालिसिस आहे, हे आपल्याला काहीतरी समजून घ्यायचं आहे। बघा पहिला जो प्रश्न होता तो काय होता की उपग्रहामध्ये अंतराळवीर हा वजनरहित अवस्था अनुभवतो, ज्याला वेटलेसनेस म्हटलं जातं इंग्लिशमध्ये। ठीक आहे, सायन्स म्हटलं तर थोडंसं इंग्लिशमधले सुद्धा वर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत। ठीक आहे, वेटलेसनेस बिकॉज का असं अनुभवत असतात, त्याच्या मागे कारण काय आहे बघा। हे समजण्यासाठी तुम्हाला शाळेच्या पुस्तकांमध्ये एक एक्झाम्पल दिलंय, त्यावरून तुम्हाला हा समजून घ्यावा लागेल। एक्झाम्पल कशाचा दिलाय तर लिफ्टचा दिलाय। एक्झाम्पल दिलाय आपल्याला लिफ्टचा, म्हणजे आपण जे एका फ्लोर दुसऱ्या फ्लोर जातो ना, तर ती जी लिफ्ट असते त्याचा एक एक्झाम्पल दिलाय। आता त्याच्यात 3-4 कंडिशन आहेत, ते 3-4 कंडिशन समजून घेण्यापेक्षा आपण ही जी वेटलेसनेसची कंडिशन आहे ती समजून घेऊ। की सपोज अशी लिफ्ट आहे, इथे एक व्यक्ती उभा आहे ना, आणि ही लिफ्ट काय तर अटकलेली आहे एका कुठल्या तरी संख्येने काहीतरी ती लटकवलेली आहे। आता इमॅजिन करा की ही लिफ्ट जर तुटली बरं, ज्यावेळेस ही लिफ्ट लटकलेली आहे त्यावेळेस कोणकोणते फोर्स या व्यक्तीवर अप्लाय होत आहेत ते आपण जर काढले तर काय लक्षात येते की एक वजन, त्याचा वजन आहे तो खालच्या बाजूने अप्लाय होतोय आणि सिमिलरली वरच्या बाजूने तेवढंच काय तर नॉर्मल रिॲक्शन ज्याला म्हणतात ते पण काय तर अप्लाय होत आहे ना। आता याच्यामध्ये याचा फॉर्म्युला काय तर m × g वजन काढण्यासाठी, आणि नॉर्मलचा फॉर्म्युला काय तर मास × ॲक्सेलरेशन है ना, तो पण काय तर शेवटी फोर्सच आहे, तो पण काय फोर्सच आहे ना, तर तो अप्लाय होणार आहे। आता ज्या वेळेस लिफ्ट बघा, आता ज्या वेळेस n जर जास्त असेल तर लिफ्ट वर जाणार, W जर जास्त असेल तर काय होणार, तो खाली जाणार आहे ना। पण आता जर सपोज इमॅजिन करा की लिफ्ट न कट झाली, लिफ्ट इथून कट झाली आणि तो काय तर सरळ ग्रॅव्हिटेशन, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनमुळे, गुरुत्वाकर्षणामुळे काय तर तो सरळ खाली येतोय। मग अशा वेळेस त्याला ॲक्च्युली काय होणार की वेटलेसनेस फील होणार आहे। थोडंसं तुम्ही पण इमॅजिन करू शकता की जर तुम्ही स्काय डायव्हिंग करत आहे, विमानातून जर तुम्ही उडी मारली आणि हवेतून काय तर खाली हळूहळू येतात, तर तुम्हाला पण वाटेल की आपलं वजन काहीच नाही आहे, अगदी आपण काय तर हलके झालेलो आहोत। बस तीच कंडिशन, तीच सिच्युएशन म्हणजेच काय तर वेटलेसनेसची आहे। आणि सेम सिच्युएशन काय तर अंतराळवीर जो आहे, ॲस्ट्रोनॉट आहे, ते सॅटेलाइटमध्ये अनुभवतात। सेम कंडिशन इथं पण आपल्याला पाहायला मिळेल, फक्त एवढंच आहे की इथं वेळ फार कमी आहे, त्यामुळे कदाचित आपल्याला तेवढं अनुभवता येणार नाही। पण थोडंसं इमॅजिन करता येईल की काय तर फ्री फॉल, ज्याला एक वर्ड काय तर फ्री फॉल, मुक्त पतन ज्याला म्हणतात मराठीमध्ये, ती कंडिशन म्हणजे काही इथं असणार किंवा तीच कंडिशन इथं असणार। हा एक्झाम्पल शाळेच्या पुस्तकात दिलेला आहे ना, आणि ते सेम तुम्हाला रिलेट करता येईल। आता होतंय काय यामध्ये तर बघा, ज्या वेळेस हे कट झालं म्हणजे फक्त काय तर W असणार आहे, काय तर फक्त W असेल, आणि n काय तर n हा खालच्या बाजूनेच असणार आहे, कारण लिफ्ट सगळी खालच्या बाजूनेच चालली, राईट। आणि या A ला मी AD लिहितोय। AD का लिहिलं मी, कारण आता AD म्हणजे काय आहे तर
इथं डाऊनवर्ड डायरेक्शन आहे, त्यामुळे मी काय तर ऍक्सेलरेशन कोणत्या खालच्या बाजूने आहे आणि म्हणून काय तर मी ते एडी लिहिलेलं आहे, बरोबर. आता नॉर्मल रिॲक्शन जर मला काढायचे तर बघा कसं काढता येईल आपल्याला, की याच्यावर एन म्हणजे काय तर नॉर्मल रिॲक्शन आहे, तो नॉर्मल रिॲक्शन किती अप्लाय होतोय तर mg मायनस MAD, बरोबर ना. बघा कारण याची डायरेक्शन आणि याची डायरेक्शन ऍक्च्युअली उलटी असते, त्यामुळे याच्यातून हे मायनस करावं लागेल. त्यामुळे वर जो नॉर्मल फोर्स रिॲक्शन जो नॉर्मल वरच्या बाजूने अप्लाय होत आहे तो किती असणार, हा पण जेवढा असेल तेवढंच काय तर हा पण असेल, आणि याच्यातून हा जर मायनस केला तर राहणार किती तर 0 राहणार, आणि म्हणून नॉर्मल रिॲक्शन हा किती 0 राहणार आहे. आणि त्याच वेळेस काय असेल, देअर विल नॉट बी एनी फिलिंग ऑफ वेट, त्यावेळेस काय तर कोणताही वजन हा भास होणार नाही. एन जेवढा असेल तेवढं काय तर वजन भास होत असतो. एन जेवढा असेल, आपण ज्यावेळेस वजन काट्यावर उभा राहतो त्यावेळेस सुद्धा लक्षात घ्या की वजन काटा हा एन किती फोर्स अप्लाय होत आहे वरच्या बाजूने, वजन काटा किती आपल्याला धक्का देतोय ना तो मोजला जातो. आपला ऍक्च्युअली वजन आहे, आपला मास आहे, तो ऍक्च्युअली मोजत नाही. ठीक आहे, काय करतोय की तो वजन काटा आपल्याला वरच्या बाजूने किती धक्का देतोय तो मोजतोय. जेवढा धक्का देत असेल व जेवढा फोर्स अप्लाय करत असेल तेवढं काय तर तो वजन दाखवत असतो. ठीक आहे, तर नॉर्मल रिॲक्शन म्हणजे काय तर त्याचा वेट असणार आहे. देअर विल नॉट बी एनी फिलिंग ऑफ वेट, अशा वेळेस त्याला कोणतंही वजन आहे तो भास होणार नाही. आणि इथं जर आपण पर्याय जर बघितले तर बघा काय लक्षात येते आपल्याला, की उपग्रहाच्या आतील पृष्ठभागाकडून अंतराळवीर प्रयुक्त होणारे बल 0 असते असं नाही आहे, कारण या ठिकाणी हा कारण नाही आहे. प्रयुक्त तर होणार आहे, कारण न्यूटनचा लॉ नुसार काय लक्षात येते की युनिव्हर्समध्ये कोणत्याही दोन वस्तू असेल त्यामुळे ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होतच असतात, त्यामुळे इथं काय तर बल तर प्रयुक्त होणार आहे. अंतराळवीर व उपग्रहाच्या पृष्ठभाग एकमेकांकडे आकर्षिले जात नाही असं पण नाही आहे, तो मेन कारण आहे का, तो पण नाही. अंतराळवीर हा कोणत्याही गुरुत्वीय बलाने आकर्षिला जात नाही असं सुद्धा नाहीये, तो आकर्षिला जात आहेच है ना. त्यामुळे आन्सर काय येणार तर वरील पैकी कोणतीही नाही, चौथा जो पर्याय आहे फक्त डी तो काय तर तो योग्य आहे. ठीक आहे, तर याचे लक्षात घ्या, तुम्हाला ही एक कंडिशन आहे पण यासोबत बाकी पण कंडिशन्स अभ्यासायचे आहेत. अंतराळवीरचा कॉन्सेप्ट, लिफ्टचा कॉन्सेप्ट तो समजून घ्यायचा आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय की इलेक्ट्रॉनिक दळणवळण पद्धतीमध्ये म्हणजे डिजिटल अंकात्मक संदेश त्याबद्दलची आपल्याला माहिती दिलेली आहे. डिजिटल ज्यावेळेस माहिती ट्रान्सफर केली जाते त्यावेळेस लक्षात ठेवा की त्यावेळेस असतं काय की डिजिटल सिग्नल असतं आणि डिजिटल सिग्नल नेहमी बायनरीच्या फॉर्ममध्ये असते. बायनरी म्हणजेच काय, बायनरी म्हणजे काय तर 2, बाय म्हणजे काय तर 2, तर फक्त 2च अंक असतात किंवा 2च व्हॅल्यूज असतात, त्याच्याच फॉर्ममध्ये काय तर व्हॅल्यूज पाठवली जाते. म्हणजे जर मला ग्राफ जर काढायचा असेल तर काय काढता येईल मला, बघा हा असा, हा इथं 0 आहे, हा 1, त्यानंतर 0, परत 1, परत 0, परत 1, परत 0, या पण काय तर आपल्याला ग्राफ काढता येतात. लक्षात ठेवा की नेहमी इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम आहे त्यामध्ये नेहमी बायनरी सिस्टम मध्ये काहीतरी माहिती पाठवली जाते. मग आता हा ग्राफ कसा आहे, एकतर तो 1 आहे किंवा 0 आहे, 1 आहे किंवा 0 आहे असंच आहे, राईट ना. पण तेच डिजिटलचा अपोजिट म्हणजे काय ज्याला अॅनालॉग म्हणतात, तर इथं काही नाहीये, इथं आहे काय असं नाहीये, इथं काय तर 0 पासून थोडं वाढत गेलं, थोडं कमी होत गेलं, परत वाढणार, परत कमी होणार आहे ना. तर असा जो ग्राफ असतो हा असतो अॅनालॉगचा. ठीक आहे, आता माहिती समजून घेऊ की बघा सलग संदेश संच पुरवत नाही, डू नॉट प्रोव्हाइड अ कंटिन्युअस सेट ऑफ व्हॅल्यूज, बरोबर आहे. सलग आहे का, सलग अॅनालॉग मध्ये डिजिटल मध्ये नाहीये, सलग कशामध्ये आहे याच्यामध्ये आहे ना, कमी जास्त कंटिन्युअस होत आहे, त्यामुळे तो अॅनालॉग मध्ये असणार, यामध्ये राहणार नाही. नेक्स्ट काय तर बघा स्वतंत्र म्हणजे विलग पायऱ्यांमध्ये सादर केले जातात. रिप्रेझेंट व्हॅल्यूज ॲज अ डिस्क्रीट स्टेप, हे बघा डिस्क्रीट स्टेप्स आहेत, त्यामुळे काय तर हे सुद्धा काय तर बरोबर आहे. नेक्स्ट युटिलाइज बायनरी सिस्टम, एक्झॅक्टली आता सांगितलं, सुरुवातीला सांगितलं होतं की बायनरी सिस्टम द्विमान संख्या पद्धतीचा उपयोग केला जातो, ते पण काय तर बरोबर आहे. नेक्स्ट दशमान आणि द्विमान या दोन्ही संख्या पद्धतीचा उपयोग केला जातो. दशमान म्हणजेच काय तर युटिलाइज डेसिमल यूज केले जात नाही, फक्त बायनरी असतं, आणि म्हणून काय तर चौथा चुकीचा आहे. आन्सर येणार काय तर अ ब क. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे, अभ्यास करून ठेवा. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे हा केमिस्ट्रीचा आहे. बघा अणुकेंद्रकाभोवती दुसऱ्या भ्रमण कक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा -3.4 इलेक्ट्रोव्होल्ट आहे, त्याची तिसऱ्या भ्रमण कक्षेतील ऊर्जा किती. आता हा प्रश्न कशाचा आहे तर बघा बोरचा ॲटॉमिक मॉडेल जो आला होता त्यांनी बोर्सने काही फॉर्म्युले सुद्धा दिलेत की प्रत्येक ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात है ना, ऑर्बिट म्हणजे काय की एखादी जर ॲटम आहे ज्यामध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन असतात आणि इलेक्ट्रॉन आहेत ते काय तर ते रिव्हॉल्व होत असतात. आता हे प्रत्येक ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात त्यांची एनर्जी किती असते ना, त्यासाठी काय तर बोरने फॉर्म्युला दिला होता. आता त्या फॉर्म्युल्यानुसार जर हायड्रोजन, आता बोरचा जो मॉडेल होता लक्षात ठेवा तो फक्त हायड्रोजनसाठी होता. हायड्रोजन किंवा ज्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे अशासाठी काय तर तो मॉडेल होता. आता जर हायड्रोजनचा मॉडेल असेल तर त्याचे काही जे व्हॅल्यू आहे ना हे फिक्स आहे ना, हायड्रोजन सारखं जर मॉडेल असेल तर त्याचे व्हॅल्यूज काय तर ते फिक्स आहेत आणि ते व्हॅल्यू शाळेच्या पुस्तकामध्ये डायरेक्ट दिलेले आहेत. तुम्हाला फक्त तेवढं लक्षात ठेवायचे की कोणत्या ऑर्बिटमध्ये कोणता इलेक्ट्रॉन असेल तर त्याची व्हॅल्यू काय असणार आहे. ते काय दिले की बघा दुसऱ्या भ्रमण कक्षेत असताना किती आहे व्हॅल्यू -3.4 वर,
बघा दुसऱ्यासाठी किती आहे तर -3.4 आणि असं असेल तर मग तिसऱ्यासाठी ऊर्जा किती असेल ते काढायचे. तिसऱ्यासाठी किती आहे -1.51. आन्सर काय येणार तर -1.51 इलेक्ट्रोवोल्ट एवढी काय तर ऊर्जा असणार आहे. आता हे डायरेक्ट प्रश्न विचारला होता, अजिबात या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स नाही आहेत कारण हे स्टँडर्ड व्हॅल्यूज आहे, पण तुम्हाला कॅल्क्युलेशन्स विचारले जाऊ शकतं. सपोज या ठिकाणी दुसरी व्हॅल्यूज असती तर तुम्हाला फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे आणि त्या फॉर्म्युला व्हॅल्यूज ठेवून मग तो कोणत्या एलिमेंटसाठी विचारलेला आहे त्यानुसार त्याचे व्हॅल्यूज पुट करून तुम्हाला काय तर आन्सर काढावं लागणार आहे. ठीक आहे, तर इथं लक्षात घ्या की हे ॲटलिस्ट हे एवढे तरी तुम्हाला काय तर पाठ 4 व्हॅल्यूज आहेत ना ते पाठ असायलाच पाहिजे. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय बघा, प्रकाशीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे. प्रकाशीय तंतू म्हणजेच काय तर ऑप्टिकल फायबर. ऑप्टिकल फायबर कदाचित तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांनी बघितलं असणार. ऑप्टिकल फायबर म्हणजेच काय की आता इंटरनेट कनेक्शन ब्रॉडबँड कनेक्शनसाठी आधी जो ब्लॅक कलरचा वायर यायचा ज्यामध्ये तांब्याची तार वगैरे असायची, आता त्या जागी एक काय असते तर ऑप्टिकल फायबर म्हणजेच काय तर असा नळीसारखा स्ट्रक्चर असतो, अगदी बारीक असते आणि याच्यातून काय होतं तर प्रकाश जो आहे लाईट आहे तो काय तर तो ट्रॅव्हल केला जातो. आता ज्यावेळेस तो ट्रॅव्हल करतो त्याच्यातून सपोज असं जात आहे तो पुढे 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 जर जात आहे तर अशा वेळेस काय होतं की हा लाईट गेला या भिंतीवर आपटला, पूर्ण या बाजूला वापस येणार, इथं आपटून काय तर इकडे परत जाणार, परत आपटून इकडे जाणार, या पद्धतीने काय तर तो लाईट आहे तो ट्रॅव्हल पुढे पुढे करत जातो. पण ज्या वेळेस तो एखाद्या भिंतीला इथं आपटतोय तर त्यावेळेस तो अजिबात कोणताही बाहेर निघत नाही, तो सगळाच त्याच मीडियममध्ये त्याच ट्यूबमध्ये काय तर तो परत येतो. आणि असं जर होत असेल तर यालाच काय म्हणतात तर याला म्हणतात टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हटलं जातं, TIR. कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. आणि बऱ्याचदा आयोगाद्वारे प्रश्न कसे विचारलेत, कॉन्सेप्ट तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे, पण त्यासोबतच तुम्हाला काय माहीत असायला पाहिजे तर त्याचे अप्लिकेशन्स आहेत ते माहीत असायला पाहिजे. की टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा एक अप्लिकेशन म्हणजे काय तर प्रकाशीय तंतू ऑप्टिकल फायबर. यासोबत अजून मिराजचा कॉन्सेप्ट आहे तो सुद्धा याद्वारेच होतो, तर तो एक थोडंसं सर्च करा, गुगल करा, माहीत करून घ्या, युट्यूबवर बघा, कुठेही व्हा. पण मिराज म्हणजे नेमकं काय आहे, कसं तयार होतंय, वाळवंटामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळतं, ज्याला पाणी असल्यासारखा भास होतो त्याला मिराज म्हणतात. त्यामध्ये सुद्धा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा TIR. पण कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा कारण प्रश्न कसाही विचारला तरी पण तो तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे कॉन्सेप्ट आणि अप्लिकेशन सायन्स म्हटलं की ह्या गोष्टी असायलाच पाहिजे. तर याच्यामध्ये बघा प्रकाशीय तंतू ऑप्टिकल फायबर, आन्सर काय येणार तर टोटल, प्रिन्सिपल ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, C आन्सर आहे, ओनली C हा काय तर योग्य आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय तर बघा, पुढील विधानांचा विचार करा. यामध्ये जे सेंटेन्स दिलेत हे कशाचे बद्दलचे दिलेत तर अल्फा बीटा आणि गामा याबद्दल सेंटेन्स दिलेले आहेत. अल्फा बीटा गामा काय की ज्यावेळेस रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट असतो तर तो काही वेळानंतर काही पार्टिकल्स आणि रेज आहेत ते आपल्यामधून काय तर बाहेर काढत असतात. याच्यामध्ये कोणकोणते पार्टिकल्स असतात तर अल्फा बीटा हे पार्टिकल्स आहेत आणि काय तर गॅमा जो आहे ते काय तर रेज रेडिएशन्स असतात. आता अल्फा बीटा पार्टिकल्स हे तर अभ्यास करायचे आहे, पण यासोबतच यांचे सगळ्यांचे प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात ठेवायचे की अल्फा पार्टिकल म्हणजे नेमकं काय आहे, कसा आहे, त्याचे पेनिट्रेटिंग पॉवर काय आहे, आयोनायझेशन पॉवर काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. हा चार्ट एक तयार करून घ्या, याच्यावरच मॅक्झिमम प्रश्न विचारलेत आयोगाने. हा पण प्रश्न इथून लगेच सॉल्व्ह होतो. ठीक आहे, जसं या ठिकाणी बघा कोणकोणते पॉईंट दिलेत. ऋण प्रभारित बीटा कण कोणता तर बीटा हे धन प्रभारित अल्फा कणापेक्षा जास्त अंतर्भेद करतात, म्हणजेच काय की बीटा पार्टिकल्स आर निगेटिव्हली चार्ज अँड आर मोर पेनिट्रेटिंग दॅन अल्फा पार्टिकल्स विच आर पॉझिटिव्हली चार्ज. एक्झॅक्टली बरोबर आहे, हा निगेटिव्ह असतो हा पॉझिटिव्ह असतो आणि काय तर हा आहे ना याची पेनिट्रेटिंग पॉवर आहे ती जास्त असते, सगळ्यात जास्त याची असतात, त्यापेक्षा कमी आणि त्यापेक्षा कमी. त्यामुळे पहिला जो आहे तो काय असेल तर तो पहिला बरोबर आहे, पहिला सेंटेन्स आहे तो बरोबर आहे. दुसरा सेंटेन्स काय बघा की उदासीन धन अथवा ऋण नसलेले गामा कण हे बीटा कणापेक्षा जास्त अंतर्भेद करतात, म्हणजे गामा पार्टिकल्स आर न्यूट्रल अँड आर मोर पेनिट्रेटिंग दॅन बीटा पार्टिकल्स. एक्झॅक्टली आताच सांगितले मी तुम्हाला की सगळ्यात जास्त पेनिट्रेटिंग कोण आहे, कोण इझिली पेनिट्रेट करतो किंवा जास्त जाड असेल तर कोण जास्त भेद करून जाणार आहे तर तो आहे गॅमा, त्यापेक्षा कमी बीटा आणि त्यापेक्षा कमी अल्फा. आणि म्हणून दुसरा सुद्धा काय तर तो बरोबर आहे. लक्षात घ्या हा पॉझिटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे, तर हे रेडिएशन्स आहेत आणि ते कशात तर ते न्यूट्रल आहे, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नाही. इन जनरल न्यूट्रल पार्टिकल्स कॅन बी सेड टू बी हॅव्हिंग व्हेरी हाय पेनिट्रेटिंग पॉवर. असं काही रिलेशन नाही आहे की जर तो न्यूट्रल आहे म्हणून त्याचा पेनिट्रेटिंग पॉवर जास्त आहे, असं काही लॉजिक नाही. त्यामुळे एक्झॅक्टली बघा की इथं जरी असेल पण हा कारण नाहीये की तो न्यूट्रल असल्यामुळे जास्त पेनिट्रेटिंग आहे, हे चुकीचं आहे. आन्सर काय येणार तर ए आणि बी, अ आणि ब विधाने काय तर त्रिकालबाधित सत्य आहे, पहिला आहे ए अँड बी आर ट्रू. नेक्स्ट, दोन वस्तूंच्या अप्रत्यास्थ धडकेच्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या बाबींचे काय तर संवर्धन, कोणत्या बाबींचे संवर्धन होईल ते आपल्याला विचारले. काय दिले, ड्युरिंग इन इलास्टिक कोलिजन बिटवीन टू बॉडीज विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. हा कॉन्सेप्ट कशाचा आहे मित्रांनो तर बघा
संवेग अक्षयतेचा नियम, ज्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणतात, थोडक्यात सांगतो काय आहे की सपोज एखादी सिस्टम आहे आणि या सिस्टम मध्ये दोन वस्तू आहेत, ही वस्तू इकडे जात आहे आणि ती पण वस्तू तिकडे जात आहे, पण याचा वेग न जास्त आहे, याचा वेग कंपॅरेटिव्हली कमी आहे याच्यापेक्षा त्याचा. अशा वेळेस काय होणार की काहीतरी वेळानंतर या दोघांची काय होईल तर दोघांची धडक होईल. त्या सिस्टम मध्ये आपण इमॅजिन करू दोघांची धडक झाली. मग ज्यावेळेस ते धडक होणार आहे, बघा प्रश्न असाच दिलाय की दोन वस्तूंच्या अप्रत्यास्थ धडकेच्या है ना, इनइलास्टिक कोलिजन आहे, म्हणजे काय तर या दोघांची बॉडी जी इनइलास्टिक आहे त्यामध्ये अजिबात धडक झाल्यानंतर ते एकमेकांना प्रेस करणार आहे, फक्त धडक देणार. ठीक आहे, त्यामुळे त्याला काय म्हणू आपण की इनइलास्टिक बॉडी. तर ही अशी धडक झाल्यानंतर कोणती अशी वस्तू असेल, कोणती अशी क्वांटिटी असेल ती काय असेल तर ती कॉन्स्टंट असणार आहे. आणि लक्षात ठेवा की या सिस्टम मध्ये जेवढं मोमेंटम होतं तेवढाच काय तर तो मोमेंटम आहे तो जसा तसाच राहणार आहे, आणि म्हणून याचा आन्सर काय तर टोटल लिनियर मोमेंटम. शाळेच्या पुस्तकात डेफिनेशन बघा काय दिले, दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्यबल, बघा बाह्यबल हे फोर्स कधी लागणार ज्यावेळेस बाह्यबल असेल, कार्यरत नसेल तर त्यांच्या एकूण संवेग स्थिर राहतो, एकूण संवेग आहे तो स्थिर राहतो, तो बदलत नाही. डायरेक्ट डेफिनेशन आहे आणि तसं विचारले, फक्त थोडेफार वर्ड्स चेंज झालेले आहेत. ही डेफिनेशन शाळेच्या पुस्तकातलीच आहे. लक्षात घ्या, आन्सर काय ना टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, संपूर्ण एकरेषीय ऊर्जा म्हटले, इथे ऍक्च्युअली संवेग पाहिजे होता, हा थोडासा वर्ड मध्ये आयोगाद्वारे चुकी झाली आहे, पण तो इंग्लिश मध्ये काय तर तो बरोबर आहे. नेक्स्ट, कोणत्या जनुकीय रूपांतरित पिकामध्ये जनुकीय अभियांत्रिकी तंत्राने अजीवनसत्व निर्माण करणारी 3 जनुके घातली आहेत. तर हे लक्षात ठेवा, याचा आन्सर काय, हा थोडासा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, करंट मध्ये पण सुद्धा बरोबर बरेचदा असतो. हा जेनेटिक जो काय म्हणते ज्याला की आपण बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड काय तर हा प्रश्न आहे. याचे अजून काही एक्झाम्पल, जसा हा गोल्डन राईस आहे, यासोबत अजून हायब्रिड बाजरा आहे, किंवा तुम्ही अजून बीटी कॉटन वगैरे ऐकलं असणार, हा त्या पद्धतीचा प्रश्न आहे. बायोटेक्नॉलॉजी आहे, थोडा फॅक्च्युअल आहे. लक्षात ठेवा की अजीवनसत्व निर्माण करणारी 3 जनुके कशामध्ये टाकली आहे तर सुवर्ण तांदूळ आहे, गोल्डन राईस आहे त्यामध्ये टाकलेलं आहे. नेक्स्ट, नाकतोडा जो आहे, नाकतोड या कीटकाच्या नर व मादीमध्ये किती असंलग्नता गट असतात. हाऊ मेनी लिंकेज ग्रुप्स आर प्रेझेंट इन द फिमेल अँड मेल ग्रासहोपर इन्सेक्ट. किती असतात तर बघा की जो मेल अँड फिमेल आहे यांच्यामध्ये किती असतात तर टोटल 23 आणि 23 क्रोमोझोम्स असतात. या 23 पैकी 22 आणि एक जो असतो त्याला काय तर सेक्स क्रोमोझोम म्हटलं जातं. सेम याच्यामध्ये सुद्धा म्हणजे मेल मध्ये आणि फिमेल मध्ये सुद्धा 22 जे असतात ज्याला ऑटोझोमल म्हणतात ते असतात, आणि यामध्ये सुद्धा काय तर 22 ऑटोझोमल आणि एक्स काय असणार तर सेक्स क्रोमोझोम असणार आहे. आपल्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती असेल की XY असतं आणि बाकीचे जे पेयर्स आहेत ते ऑटोझोमल असतात है ना. तर सिमिलरली नाकतोडामध्ये पण असतात. बार दुने 24. हा, आता मग याच्यामध्ये किती असणार तर या 22 ची किती होणार तर हे पेयर्स असल्यामुळे हे किती असणार तर हे 11 असेल, आणि यापैकी काय तर 1, त्यामुळे असे टोटल किती होणार तर हे 12 असणार आहे. सिमिलरली इथून पण किती तर 11 आणि इथून काय तर 1, आणि असे टोटल किती होणार तर हे 12 होणार आहे. त्यामुळे आन्सर काय येणार तर 12 आणि 12 हा काय तर योग्य आन्सर आहे. लक्षात घ्या, प्रश्न समजून घ्या, लिंकेज ग्रुप म्हणजे नेमकं काय आहे ते. ठीक आहे. नेक्स्ट, कोणत्या वनस्पतीमध्ये HSK अथवा C4 या प्रकारचे प्रकाश संश्लेषण होते. आता प्रकाश संश्लेषण बऱ्यापैकी सर्वांना माहित असेल, ज्याला फोटोसिंथेसिस म्हणतात, की ज्याद्वारे प्लांटद्वारे मध्ये वनस्पतीद्वारे अन्न तयार केलं जातं सूर्यप्रकाशाचा यूज करून, बरोबर. पण होतंय काय की जर खूप जास्त जर सूर्यप्रकाश असेल तर जो स्टोमॅटा आहे पानांमध्ये ज्याद्वारे सूर्यप्रकाश आत जातो तो काय तर तो बंद होतो. मग आता जर बंद झाला असेल तर मग नेमकं होणार काय, कारण आतमध्ये तर प्रोसेस चालू आहे आणि त्या प्रोसेसमध्ये लक्षात ठेवा की ऑक्सिजन आहे तो बाहेर निघत असतो, कार्बन डायऑक्साईड आतमध्ये असतो. तर अशा वेळेस काय होणार की ऑक्सिजन आहे तो बाहेर टाकला जाणार नाही, ती प्रोसेस आहे आतमध्येच काय होणार तर चालू राहणार आहे. बाहेर जो पदार्थ बाहेर टाकायचा तो बाहेर निघणार नाही है ना, किंवा बाहेरचा आतमध्ये येणार नाही, आणि या प्रोसेसला म्हणतात फोटो रेस्पिरेशन म्हटलं जातं. याला म्हणतात फोटो रेस्पिरेशन. कशामध्ये होतं तर बघा, आणि कधी होणार आहे ज्यावेळेस सनलाईट जास्त आहे, टेम्परेचर जास्त आहे. कधी होणार, हाय टेम्परेचर, ब्राईट लाईट, हाय ऑक्सिजन आणि लो CO2 कॉन्सन्ट्रेशन, या वेळेस काय तर फोटो रेस्पिरेशन होणार आहे है ना. इट इज वेस्टफुल प्रोसेस लिंक विथ C3 सायकल. काय होतं जनरली काय असतं की C3 म्हणजे ज्यावेळेस तो फोटोसिंथेसिस होतंय तर त्यावेळेस सनलाईटचा यूज करून अन्न तयार केलं जातं, आणि मध्ये C3 3 कार्बन पासून एक कंपाऊंड तयार केलं जातं. पण या प्रोसेसमध्ये C3 न होता तयार काय होतं तर C4 होतं. काय तयार होतं, C4 होतं है ना. इन्स्टेड ऑफ फिक्सेशन ऑफ CO2
इट इज गिवन आउट. इट इज गिवन, तो काय तर तो बाहेर टाकला जातो. यालाच बघा काय काय नाव आहेत, काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, थोडी माहिती इथून वाचून घ्या, सफिशियंट आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. आयोगाने ही सगळी माहिती शाळेच्या पुस्तकातलीच आहेत. परत एकदा सांगतोय मी, एक्झाम्पल सुद्धा जो विचारलाय तो पण शाळेच्या पुस्तकात दिलेला आहेच. ठीक आहे, काय काय दिले तर बघा, C4 पाथवे म्हणतात किंवा याला हॅच स्लॅग पाथवे सुद्धा म्हटलं जातं. रिझन काय, कारण हे दोन काय तर सायंटिस्टचे नावं आहेत. यांनी कशावर वर्क केलं तर शुगर केनवर म्हणजे काय तर उसावर काम केलं होतं आणि हे शोधून काढलं की 4 कार्बन कंपाऊंड ज्याला डायकार्बॉक्सिलिक ऍसिड ॲज द फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस हा काय तर तयार होतो. इट हॅज बीन फाउंड टू ऑकर इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल ग्रासेस. कुठं पाहायला मिळते हे आपल्याला, ट्रॉपिकल म्हणजेच काय तर ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आणि ट्रॉपिक ऑफ कॅन्सर याच्यामधला जो एरिया आहे त्याला ट्रॉपिकल किंवा सब ट्रॉपिकल एरिया आहे, ज्यामध्ये काय तर सनलाईट जास्त येतं, अशा भागामध्ये काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं. सम डायकॉटिलेडॉन्स म्हणजेच काय, ज्यांच्या 2 भाग होतात, ज्यांच्या बियांच्या 2 भाग होतात त्याला डायकॉटिलेडॉन्स म्हटलं जातं. सम ऑफ द इम्पॉर्टंट प्लांट्स कोणकोणते एक्झाम्पल दिले बघा, शुगरकेन, मेज आणि काय तर सोरगम. हे 3 एक्झाम्पल लक्षात ठेवा शाळेच्या पुस्तकात. कमीत कमी तरी हे 3 लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त अजून जर मिळत असेल तर ते लक्षात ठेवायचे, कारण आयोगाने डायरेक्ट एक्झाम्पल्स विचारलंय. या 3 पैकी एक विचारलं, त्यामुळे आन्सर तर ऊस येणार आहे, शुगरकेन असणार आहेत, है ना. अजून कोणती एक्स्ट्रा माहिती दिली आहे ती पण समजून घेऊ. द प्लांट्स इन विच CO2 फिक्सेशन टेक्स प्लेस बाय कॅल्विन सायकल आर कॉल्ड C3 प्लांट. जनरली काय असतं तर कॅल्विन सायकल होते आणि त्यामध्ये C3 प्लांट्स किंवा त्यामध्ये 3 कार्बन पासून काहीतरी कंपाऊंड तयार केला जातो. पण असे जे प्लांट्स आहेत हे काय होतात तर बाकीचे जे प्लांट्स आहेत ज्यावेळेस हाय टेम्परेचर आहे तर ते तग धरून राहू शकत नाही, पण हे जे आहेत ना हे राहू शकतात, कारण हे आपला मेकॅनिझमच आहे, पूर्ण ते चेंज करतात. C3 च्या जागी C4 बनवतील पण ते काय तर ते तग धरून राहतील, है ना. बिकॉज फर्स्ट प्रोडक्ट ऑफ CO2 फिक्सेशन इज अ 3 कार्बन phosphoglyceric acid, but in hatch slag pathway the first product of CO2 fixation is 4 कार्बन कंपाऊंड. याला ऑक्झॅलोएसिटिक असं सुद्धा म्हटलं जातं. हेन्स सच प्लांट्स आर कॉल्ड C4 प्लांट्स. यालाच काय म्हणतात तर बघा इथं दिले की C4 प्लांट्स म्हटलं जातं. कॉन्सेप्ट समजून घ्या, कारण कॉन्सेप्टवर सुद्धा प्रश्न विचारू शकतो आणि एक्झाम्पल पण इथं लक्षात ठेवायचे आहेत. कोणकोणते नावं लक्षात ठेवायचे ते सांगितलेत मी. नेक्स्ट पुढचा जो प्रश्न आहे तो काय बघा, रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू जे स्वयंजीवी आहेत कोणत्या रसायनांचे विघटन करून ऊर्जा मिळवतात. किमोसिंथेटिक बॅक्टेरिया ऑप्टेन एनर्जी कशापासून मिळवतात, ऑक्सिडायझिंग इनऑर्गॅनिक केमिकल कंपाऊंड्स पासून काय तर ते एनर्जी मिळवत असतात. लक्षात ठेवा, किमोसिंथेटिक बॅक्टेरिया बद्दलची थोडीशी एक्स्ट्रा माहिती कलेक्ट करा. इनऑर्गॅनिक केमिकल कंपाऊंड्स. नेक्स्ट पुढचा आहे काय, मानवाच्या शरीरातील नेफ्रॉन्स मध्ये युरिन बनवण्याचा योग्य घटनाक्रम कोणता आहे ते काढायचं. बघा जर तुम्हाला एक्सक्रेटरी सिस्टम शिकायचं असेल, ह्युमन एक्सक्रेटरी सिस्टम, तर तुम्हाला हे समजणं फार जास्त गरजेचं आहे, कारण ह्युमन एक्सक्रेटरी सिस्टम मध्ये येतं काय, मेन जो ऑर्गन आहे तो आहे काय तर किडनी. पण किडनी कशापासून तयार झालाय तर यांच्यापासून, ज्याला म्हणतात काय तर ज्याला नेफ्रॉन म्हटलं जातं. नेफ्रॉनच काय तर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी आहे. जर तुम्हाला नेफ्रॉन समजलं म्हणजे किडनी समजलं. किडनीत दुसरं काही नाहीये, फक्त काय तर ग्रुप ऑफ नेफ्रॉन्स आहेत, खूप सारे काय तर नेफ्रॉन्स आहेत. थोडक्यात सांगतोय काय तर बघा, एक अशी कलेक्टिंग डक्ट असते आणि त्याला काय तर असं ट्यूब काय तर कनेक्ट असतो, राईट. रक्त येतो, रक्त युरिया घेऊन येणार लिव्हर मधून आणि काय होणार तर हा जो ग्लोमेरुल कॅप्सूल म्हणतात ज्याला, है ना, याला सॉरी बोमन्स कॅप्सूल म्हणतात, आणि हे जे जाळ आहे ज्याला ग्लोमेरुल्स म्हणतात, इथून काय तर रक्त गाडलं जातं आणि गाडलेला रक्त हा इकडे परत जातो. पण जो गाडलेला पदार्थ आहे जो शरीराच्या बाहेर टाकायचा आहे तो काय तर तो पुढे 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 जातो आणि या सगळ्यांमध्ये पुढे जाऊन मग काय या कलेक्टिंग डक्ट मध्ये सोडला जातो आणि मग काय तर तो युरिन मार्फत बाहेर टाकला जातो. आता होतंय काय तर यामध्ये बघा की इथं ज्यावेळेस गाडल्या जातं तर हा जो पहिला जो भाग आहे याला म्हणतात काय तर PCT म्हटलं जातं. याला म्हणतात PCT, प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्युल असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये होतंय काय की इथं गाडल्यानंतर इथं सगळेच जे अनावश्यक गोष्टी आहेत त्याच फक्त गाडल्या जात नाही, तर कधी कधी काय होतं की ज्या आवश्यक आहेत ते सुद्धा काय तर गाडल्या जातात. आणि मग अशा वेळेस काय होतं की या PCT मध्ये जे आवश्यक वस्तू गाडलेल्या आहेत त्या काय तर या PCT मध्ये ऍब्सॉर्ब केले जातात. काय करणार इथं तर ऍब्सॉर्ब बॉडीमध्ये परत शोषून घेतलं जाणार आहे. पण आता पुढे जो आहे पुढचा जो भाग आहे याला म्हणतात काय तर याला म्हणतात लूप ऑफ हेनले म्हटलं जातं. आणि या लूप ऑफ हेनले मध्ये होतं काय की सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन होते. म्हणजे अजूनही काही जर पदार्थ बाकी असेल तर ते परत काय होणार तर रिॲब्सॉर्ब होईल, रिॲब्सॉर्ब होणार आहे. अजूनही जर थोडंफार काय जर बाकी असेल. बेसिकली इथं होतं काय की हे जे दोन जे भाग आहेत ना, एक असेंडिंग आणि ज्याला डिसेंडिंग लिम्ब म्हणतात, तर हे वेगवेगळे पदार्थ कोणतं तर एक पाणी आणि दुसरा आहे काय तर इलेक्ट्रोलाइट ज्याला म्हणतात, त्यासाठी काय तर ते परमिएबल असतात आणि म्हणून काय तर ते
सिलेक्टिव्ह तेच पदार्थ काय तर रिॲब्सॉर्ब केले जातात. आणि त्यानंतर पुढे जो आहे हा जो भाग आहे याला म्हणतात काय तर याला DCT म्हटलं जातं, डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल म्हटलं जातं. याच्यामध्ये होतं काय की सपोज इथं गाळल्यानंतर जर कुठला एखादी पदार्थ अजूनही बाकी असेल जो शिरेचा बाहेर टाकायचा आहे तर तो परत काय तर या भागामध्ये DCTच्या भागामध्ये इथं टाकला जातो आणि फायनली असं सगळं कलेक्ट करून काय तर तो बाहेर युरिन मार्फत बाहेर टाकला जातो. आता या प्रोसेसमध्ये आपल्याला विचारलंय की सिक्वेन्स काय आहे. सिक्वेन्स काय काय आहे तर बघा, सगळ्यात आधी या बोमन्स कॅप्सूल मधून काय तर फिल्टर केलं जातं, ज्याला इथं नाव दिले काय तर अल्ट्रा फिल्ट्रेशन. याला नाव दिले अल्ट्रा फिल्ट्रेशन. त्यानंतर PCT मध्ये आणि लूप ऑफ हेनले मध्ये होत काय तर ऍब्सॉर्प्शन होत आहे, त्यामुळे याला काय म्हणतात तर सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन म्हटलं जातं. आणि मग होणार काय तर सगळा काही इथं सोडला जाणार आणि काय तर तो सिक्रेट केला जाणार आहे बाहेर, आणि म्हणून त्याला म्हणतात काय तर ट्युब्युलर सिक्रेशन म्हटलं जातं. आन्सर काय नाही याचा तर थर्ड स्टेप. ठीक आहे, नेफ्रॉनचं स्ट्रक्चर, त्याचे नावं जे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती परिस्थिती दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक आहे. राईट, आता ही जी परिस्थिती आहे याला म्हणतात काय तर एरिथ्रोब्लास्टोफिटॅलिस म्हटलं जातं. एरिथ्रोब्लास्टोफिटॅलिस. आता होतं काय तर बघा, इथे तुम्हाला माहित असायला पाहिजे की जर आईचा आणि वडिलांचा जर ब्लड ग्रुप कोणता आहे तर अशा वेळेस बाळाचा ब्लड ग्रुप कोणता असण्याची शक्यता आहे किंवा कोणता असेल है ना, तर त्याचाच रिलेटेड काय तर इथे एक रोग सुद्धा आहे, तो म्हणजे एरिथ्रोब्लास्टोफिटॅलिस है ना. बघा एकदा वाचून घेऊ, अगदी सोपी आहे. जर आई आणि वडील दोघांपैकी कोणाचाही किंवा दोघांचाही रक्तगट RH पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह रक्तगट असेल तर अपत्य पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह होऊ शकते है ना. परंतु दोघांचाही निगेटिव्ह असेल तर अपत्य काय होणार तर नेहमी निगेटिव्हच होणार आहे. त्यासोबतच RH निगेटिव्ह बघा, जर आता मिक्स आहे म्हणजेच काय RH निगेटिव्ह स्त्रीचा विवाह कोणासोबत RH पॉझिटिव्ह. बघा इथे हेच आपल्याला मेन आहे की RH निगेटिव्ह स्त्री आहे आणि RH पॉझिटिव्ह कोण आहे तर पुरुष, यांचा जर लग्न झाला तर अशा वेळेस गर्भ हा काय असेल तर पॉझिटिव्हच असेल. तर पहिले जे मूल आहे ते तर साधारण काही प्रॉब्लेम नाही है ना. बघा स्त्री निगेटिव्ह पुरुष काय तर पॉझिटिव्ह, पहिला गर्भ काय असणार तर तो पॉझिटिव्ह असेल, त्यांचा अपत्याचा गर्भ RH पॉझिटिव्ह असेल तर दुसऱ्याचा गर्भ काय होणार तर बघा दुसऱ्या मुलाच्या रक्तातील RBCच्या गुठळ्या होऊन तो दगावण्याची शक्यता असते आणि यालाच काय म्हणतात तर एरिथ्रोब्लास्टोफिटॅलिस म्हणतात. आणि असे होऊ नये म्हणून काय होतात तर डॉक्टर्स पहिल्या स्त्रीच्या प्रसूतीनंतर काय देतात तर अँटीरेसस नावाचे इंजेक्शन देतात. राईट, हाच प्रश्न आहे, कोणती परिस्थिती दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक आहे तर पुरुष पॉझिटिव्ह आणि स्त्री काय तर निगेटिव्ह यांचा विवाह झाला तर ही शक्यता असते. नेक्स्ट, खालीलपैकी खालील जोड्या जोडवायचा आहे. श्वसन रंगद्रव्य आहे म्हणजे रेस्पिरेटरी पिगमेंट आहे, आणि दुसरं काय तर कोणत्या पशुमध्ये किंवा कोणत्या पशु समूहामध्ये ते आपल्याला आढळते सांगायचे. पेशीद्रव्य श्वसन काय रंगद्रव्य म्हणजे काय तर रेस्पिरेटरी पिगमेंट कशाला म्हणतात, जसं आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन वाहून घेण्यासाठी आपल्या रक्तामध्ये आहे काय तर ज्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो, याचं कार्यच तो आहे. कार्य काय आहे की रक्त वाहून घेऊन जाणे, रक्तासोबत काय तर जो ऑक्सिजन आहे ना तो वाहून घेऊन जाणे, आणि म्हणून काय तर हिमोग्लोबिन आहे. म्हणजे आपण असं म्हणता येईल आपल्याला की आपण आहोत कोणतर वर्टिब्रेट्स आहोत, पृष्ठवंशी आहोत, तर या पृष्ठवंशीयांसाठी आहे कोण तर हिमोग्लोबिन आहे असं डायरेक्ट मला जोडी जोडता येईल. पण यासोबतच बाकीचे जे प्राणी आहेत किंवा जे बाकीचे फायलम आहेत किंवा प्राणी पशु समूह आहे, ॲनिमल ग्रुप आहे, त्यांच्यामध्ये कोणकोणते आहेत अशा काहीतरी जोड्या विचारल्या. बरं या एकावरून आपल्याला काय ऑप्शन एलिमिनेट करतायत का ते बघू. की पहिल्यामध्ये काय तर 2 येणार, या दोघांमध्ये आहेत म्हणजे तिसरा आणि चौथा तर कॅन्सल झालाच आहे, तिसरा आणि चौथा काय तर कॅन्सल झालाय. मग राहिले काय तर बघा आता क्लोरोक्रिओरिन कोणामध्ये आहे तर काही ॲनेलिडामध्ये आहे है ना. क्लोरोक्रिओरिन काही ॲनेलिडामध्ये आहे, ज्याला ॲनेलिड्स म्हणतात किंवा मराठीमध्ये सेम वर्ड दिले इथे, त्यामुळे तर सेकंडमध्ये काय तर फर्स्ट येणार काय तर फर्स्ट, त्यामुळे सेकंड ऑप्शन काय तर हा बरोबर आहे ना. तरी पण एकदा बघू आपण. हेमिथ्रिन कशामध्ये येणार तर आता आपल्याला लक्षात येईल की आपला हेमिथ्रिन कशामध्ये लिंगुलामध्ये आहे आणि हेमोसायमिन कशा तर हा मोलुस्कामध्ये आहे, त्यामुळे आन्सर काय येणार तर सेकंड ऑप्शन काय तर योग्य आहे. इथं डिटेल्स मी माहिती दिलेली आहे की कोणामध्ये कोणता आहे, ऑक्सिडेटेड ब्लड कोणत्या रंगाचा असतो आणि डिऑक्सिडेटेड ब्लड कोणत्या रंगाचा असतो. नेक्स्ट पुढचं आहे काय तर बघा अनित्य तंतू आणि स्नायू संकुचन सिद्धांताबाबत खालील विधाने लक्षात घ्यायची आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट स्लाइडिंग फिलामेंट थेरी ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन. मसल कॉन्ट्रॅक्शन बघा कोणती थेरी आहे
की स्लाइडिंग फिलामेंट थेरी. आता मसल आपल्या शरीरामध्ये जर आपण बघितलं तर फक्त मसलच असे आहेत जे काय होतात तर कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स होऊ शकतात आणि या कारणामुळेच आपण हालचाल करू शकतो. मी हातवारे करतोय तर हे फक्त याच्यामुळे शक्य आहे कारण आपल्या बॉडीमध्ये मसल्स आहेत. अदरवाईज हाडं जे आहेत स्किन आहे हे स्वतःहून काही कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स होऊ शकत नाही. फक्त जे करू शकतात ते फक्त काय तर ते मसल्स आहेत. मग यासाठी एक थेरी आहे ती म्हणजे काय तर स्लाइडिंग फिलामेंट थेरी म्हटल्या जातं. बघा ही थेरी काय तर याला मॉडर्न कॉन्सेप्ट ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन आहे. बरोबर, अगदी योग्य आहे. आणि ती कोणी सांगितली होती तर हसले अँड निडर जर्क यांनी काय तर सांगितलेले आहे. निडर जर्के आणि हस्कले यांनी काय तर ते सांगितलेले आहे. त्यामुळे आन्सर काय येणार तर बोथ ए अँड बी म्हणजे अ आणि ब दोन्ही काय तर दोन्ही पण बरोबर आहे. नेक्स्ट, कॅल्सिनेशन प्रक्रियेतून रिकामी जागा बाहेर पडतो. कॅल्सिनेशन प्रक्रिया कुठे यूज केली जातं की ज्यावेळेस खनिजांपासून ज्यावेळेस हे बाहेर काढले जातात, मेटल धातू जे बाहेर काढले जातात तर त्यावेळेस काय तर कॅल्सिनेशन ही प्रोसेस यूज केली जाते. म्हणजे ॲक्च्युली काय तर त्याला फक्त गरम केलं जातं आणि त्या प्रोसेसला कॅल्सिनेशन म्हटलं जातं. फक्त ते डिपेंड करतं की नेमकं ओर कशाचा आहे किंवा कोणता सॉल्ट त्याच्यामध्ये, त्यानुसार ती प्रोसेस आहे आणि त्याला नाव दिलेत कॅल्सिनेशन म्हणून. ठीक आहे. आता हे सगळं करत असताना लक्षात ठेवा की कॅल्सिनेशन प्रोसेस हे करत असताना कोणतंही म्हणजे एकतर CO2 किंवा H2O बाहेर निघू शकतं. डिपेंड करतं की नेमकं कोणत्या टाईपचं धातू की आहे किंवा काय तर कोणत्या टाईपचा ओर आहे, कोणत्या टाईपचा धातू काय ओर आहे त्यावरती डिपेंड करतं. आणि म्हणून आन्सर काय ना तिसरा पर्याय 1 किंवा 2 म्हणजे CO2 असेल किंवा H2O असेल. डिपेंड करतं काय की डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ ओर, धातुकांवर काय तर ते अवलंबून आहे. नेक्स्ट, हरित रसायनशास्त्र म्हणजे काय? अगदी सोपा प्रश्न होता हा, थोडा जनरल प्रश्न असल्यासारखाच आहे. ग्रीन केमिस्ट्री म्हणजे नेमकं काय तर बघा, द यूज ऑफ नॉन टॉक्सिक रिएजंट्स अँड सॉल्वंट टू प्रोड्यूस द एन्व्हायरमेंटली फ्रेंडली प्रोडक्ट्स म्हणजे काय, बिनविषारी द्रव्य आणि द्राव्ये वापरून पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणे यालाच म्हणतात काय तर ग्रीन केमिस्ट्री किंवा हरित रसायनशास्त्र म्हटल्या जातं. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते लुईस आम्ल नाही? आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की लुईस आम्ल म्हणजे नेमकं काय आहे आणि त्यानंतर मग हे सगळे प्रोडक्ट्स कसे तयार झालेत, त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स कोणते आहेत, किती आहेत हे सुद्धा समजणं फार जास्त गरजेचं आहे. काय तर बघा, लुईस ऍसिड्स आर द केमिकल स्पीसीज दॅट हॅव एम्प्टी ऑर्बिटल्स अँड आर एबल टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन पेअर फ्रॉम लुईस बेस. म्हणजेच काय, लुईस ऍसिड कशाला म्हणतात? जे इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतात जे दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन पेअर घेऊ शकतात अशांना काय तर लुईस ऍसिड म्हटलं जातं. मग इथं दोन गोष्टी आहेत ना, एक बेरियम आहे आणि दुसरा काय तर क्लोरीन आहे. बेरियम आणि क्लोरीन आहे ना, हे दोघं काय तर सोबत राहत आहेत. आता अशा वेळेस काय BaCl2 जो आहे हे काय अजूनही इलेक्ट्रॉन घेऊ शकतात का? हे जर घेऊ शकत असतील तर ते काय झाले तर लुईस ऍसिड झाले, अदरवाईज ते काय शक्य नाही. पण BaCl2 मध्ये होतं काय तर बघा, इज नॉट अ लुईस ऍसिड. कारण काय की बेरियम लुजेस 2 इलेक्ट्रॉन्स व्हाईल क्लोरीन गेन्स 1 इलेक्ट्रॉन. बघा इथं काय, बेरियम ही काय ना हा 2 इलेक्ट्रॉन देणार आणि हे काय करणार तर हे एक इलेक्ट्रॉन काय तर ते घेणार आहेत, एक इलेक्ट्रॉन. आणि क्लोरीन तर 2 आहे म्हणजे 2 क्लोरीनला हे 2 इलेक्ट्रॉन चालले जातील, राईट. याच्यामुळे काय होणार की हे काय करतील तर एक कंप्लीट बेरियम असू द्या किंवा क्लोरीन असू द्या, हे एक स्टेबल ऑक्टेट दोघेही जण काय करणार तर स्टेबल ऑक्टेट तयार करतील, ज्यामुळे ते परत इलेक्ट्रॉन्स काय तर इलेक्ट्रॉन्स घेऊ शकणार नाही आणि म्हणून त्याला आपण लुईस ऍसिड आहे तो म्हणता येणार नाही. आन्सर काय तर त्याचं पहिला बेरियम क्लोराईड BaCl2. याच पद्धतीने बाकीचे सगळे ऑप्शन्स हे ट्राय करून बघा, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा, त्यांचं रिएक्शन कसं होत आहे शाळा पुस्तकांमध्ये सापडतात, त्यापैकीच दिलेले असतात. ॲटलिस्ट आपल्याला तेवढं अभ्यास आपल्याला असायलाच पाहिजे. खूप एक्झाम, कारण केमिस्ट्री आहे, खूप सारे प्रोडक्ट्स आहेत, खूप सारे कंपाऊंड्स आहेत, सगळं अभ्यास करणं शक्य नाहीच आहे. पण जेवढं आपल्याला शाळा पुस्तकात दिले ॲटलिस्ट तेवढं व्हायला पाहिजे. एखाद फक्त पदार्थ हा फक्त बाहेरचा विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट, पुढचं काय तर बघा, खालीलपैकी काही ही कोलायडल सोर्सची वैशिष्ट्ये आहेत. आता कोलायडल सोर्स म्हणजे नेमकं काय तर कोलायडल सोर्स म्हणजे नेमकं आहे काय की ज्यावेळेस आपण सोल्युशन ज्यावेळेस तयार करतो त्यामुळे दोन गोष्टीपासून तयार होतात, सोल्यूट आणि सॉल्व्हंट. जर सोल्यूट जो आहे म्हणजे जो कमी प्रमाणात आहे त्याचे पार्टिकल जर खूप छोटे असेल त्याला आपण काय म्हणू, कोलायडल सोर्स म्हणू किंवा कोलाइड ज्याला म्हटलं जातं, कोलायडल सोर्स किंवा आपण साधं कोलाइड्स म्हणू, है ना. मग आता याच्यामध्ये होतं काय, एक लक्षात ठेवायचं नेहमी तुम्हाला की टिंडाल परिणाम आपल्याला पाहायला मिळतो, टिंडाल इफेक्ट त्यामध्ये पाहायला मिळतो. याचा अर्थ काय की जर तुम्हाला अशा पदार्थातून तुम्ही लाईट जर मारलं, एखादी लाईट टॉर्चनी जर मारलं तर तुम्हाला तो स्कॅटर झाल्यासारखा मिळेल, तो काय तर असा स्कॅटर झाल्यासारखा मिळेल, थोडंसं पुढे जाईल आणि परत काय तर स्कॅटर झाला, परत पुढे गेला आणि परत काय तर स्कॅटर झाला, ज्याला स्कॅटरिंग म्हणतात. त्याला स्कॅटरिंगलाच किंवा स्कॅटरिंग ऑफ लाईटलाच दुसरं नाव आहे काय तर टिंडाल इफेक्ट म्हटलं जातं. तर टिंडाल इफेक्ट आपल्याला कोलायडल सोर्समध्ये पाहायला मिळतो. दुसरं अजून एक काय आहे तर बघा की हे पार्टिकल्स एवढे छोटे असतात त्यामुळे काय होतं ते एकमेकांवर, कारण त्यांची मोशन कशी आहे तर ती रॅन्डम असतात. सोल्यूट म्हणजे काय तर छोटे पार्टिकल, बारीक पार्टिकलचे
जे आहेत है ना, त्याचे जे पार्टिकल्स आहेत ते रॅन्डम मुवमेंटमध्ये असतात आणि ते एकमेकांवर काय तर सहज आपटतात आणि त्या इफेक्टला म्हणतात काय किंवा त्या मोशनला म्हणतात काय तर ब्राउनियन मोशन म्हटलं जातं, ब्राउनियन गती म्हटलं जातं. आणि म्हणून या प्रश्नाचा आन्सर आहे काय तर टिंडाल इफेक्ट आणि काय तर ब्राउनियन गती. तुम्हाला इथं अभ्यास कशाचा करायचा आहे तर कोलॉइडल सोर्सचा अभ्यास करायचा आहे है ना, आणि त्यामध्ये आपल्याला कोलॉइडल सोर्समध्ये सहज पाहायला मिळतो टिंडाल इफेक्ट आणि ब्राउनियन गती. आन्सर येणार काय तर ए अँड बी, अ आणि ब, राईट. यासोबतच हे थोडंफार तरी अभ्यास करून ठेवा की वॅन वॉल फोर्सेस काय आहे, कारण याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आणि मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन अजूनपर्यंत आयोगाने विचारलेलं नाही, पण थोडीफार तरी माहिती काढून ठेवा की नेमकं मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन काय. फक्त तुम्हाला काय करायचं, खूप डिटेल अभ्यास अजिबातच करायचं नाहीये. हे नावं काय आहेत ना फक्त तेवढे माहिती असायला पाहिजेत है ना, आणि काय तर कोलॉइडल सोर्समध्ये कुठं कुठं काय पाहायला मिळते, कोलॉइडल सोर्स काय आहेत, एवढं जरी असेल ना तरी पण सफिशियंट आहे. नेक्स्ट, खालीलपैकी दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे ते आपल्याला काढायचे. इथं आपल्याला दिलेत काही एक्झाम्पल, बघा परत एक्झाम्पल दिलेत आणि ध्रुवीय संयुगे आहेत की नाही आहेत, म्हणजे पोलर आहेत की नॉन पोलर मॉलिक्युल्स आहेत ना, हे सगळं आपल्याला काढायचं आहे. अगदी सोपी आहे, जमेल तिथपर्यंत या गोष्टी पाठच जायला पाहिजेत की पोलर मॉलिक्युल्स कोणते आहेत आणि नॉन पोलर कोणते आहेत, हे जमेल तिथपर्यंत तुम्हाला पाठच जायला पाहिजेत. आणि परत सांगतोय शाळेच्या पुस्तकातला स्क्रीनशॉट आहे, सगळे इथं दिलेले आहेत, सगळे एक्झाम्पल्स इथं दिलेले आहेत. बघा काय आहे, HF आणि H2O कसे आहे, बरं ज्यामध्ये काही व्हॅल्यू पाहायला मिळतं, ज्या डायपोल मोमेंट असेल तर तो झाला काय तर तो पोलर मॉलिक्यूल झाला, काय झाला तर तो पोलर. आणि ज्या ठिकाणी शून्य आहे, ज्या ठिकाणी डायपोल मोमेंट शून्य आहे, म्हणजे ना इकडून कोणी खिचत आहे ना इकडनं खिचत आहे किंवा दोन्ही बाजूने खिचत आहेत आणि काय तर दोन्ही बाजून सारखाच फोर्स अप्लाय होत आहे, तर पोलर डायपोल मोमेंट किती आहे किंवा डायपोल मोमेंट किती आहे तर तो शून्य झाला. दोन्ही बाजूने फोर्स सारखाच असल्यामुळे डायपोल मोमेंट शून्य आहे ना, एकाच बाजूने जास्त आहे एका बाजूने कमी आहे, तर त्यावेळेस काय तर डायपोल मोमेंटची व्हॅल्यू काहीतरी असणार आहे. जर डायपोल मोमेंटची व्हॅल्यू काहीतरी आहे तर त्याला म्हणू आपण पोलर, आणि ज्या ठिकाणी शून्य आहे त्या ठिकाणी आपण म्हणू नॉन पोलर मॉलिक्यूल, त्याला म्हणू आपण नॉन पोलर मॉलिक्यूल. आता बघा की HF आणि H2O कसे आहेत, ध्रुवीय आहे. HF आणि H2O कसे आहेत तर पोलर आहेत, बरोबर आहे का. HF बघा पोलर आहेच ऑलरेडी, H2O आहे पोलर, क्लिअरली दिलेला आहे. CH4CO2, CH4 आणि CO2 ध्रुवीय संयुगे नाहीत, म्हणजे नॉन पोलर आहेत, ध्रुवीय संयुगे नाहीत. CH4 आणि काय तर CO2, CH4 आणि CO2, CH4 इथं आहे बघा नॉन पोलर आहे, आणि काय तर CO2 हा सुद्धा काय तर नॉन पोलर आहे ना. मी काय सांगितलं तुम्हाला की एक्झामनुसार त्याचा एक स्ट्रक्चर तुम्हाला माहित असायला पाहिजे आणि दुसरं काय तर त्याचा जो पोलर आहे की नॉन पोलर आहे ते माहित असायला पाहिजे. CO2 आताच बघितलं की हे ध्रुवीय संयुगे नाहीत आणि SO2 फक्त हा या चार्टमध्ये नाही आहे, तर तो एक एक्स्ट्रा लक्षात ठेवा की SO2 काय तर हा पोलर आहे, हा कसा आहे तर हा पोलर मॉलिक्यूल आहे, राईट. त्यामुळे हा तर चुकीचे आहेत आणि दोन काय असणार तर ते बरोबर असणार आहे. त्यामुळे A आणि B काय तर बरोबर आहेत, अ आणि ब हे काय तर बरोबर आहेत. ठीक आहे, बघा एक्झाम्पल पाठ करायचे आहेत. नेक्स्ट पुढचं काय तर बघा, खालीलपैकी कोणती अभिक्रियाकारके अमोनिया तयार करतात. आता हे थोडेफार रिॲक्शन्स आहेत, हे तुम्हाला पाठ करायचे आहेत. इथं मी रिॲक्शन्स टाकलेले आहेत ऑलरेडी है ना. काय आहे तर बघा सगळे तिन्ही रिॲक्शन पासून काय तर अमोनिया तयार करता येतो. NH3 2NH3 आणि सुद्धा काय तर 2NH3 सगळ्यांपासून NH3 तयार करता येतं, आणि म्हणून आन्सर काय तर अ, ब आणि क, A, B अँड C हा काय तर योग्य आन्सर आहे. तर आपण अशा पद्धतीने राज्यसेवा 2019 मध्ये आलेले सगळे सायन्सचे प्रश्न, त्याचा आन्सर्स आणि एक्सप्लेनेशन सगळे इथं कव्हर केलेलं आहे. तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.